जय हरी. एकादश स्कंध भाग 46. मायेच्या अधीन गेलेल्या जीवाला अगणित दुःख हे भोगण्याचा प्रसंग त्याच्यावर येतो. अनेक जन्म घेऊन पुष्कळ दुःख सोसलं तरी ते संपत नाही. अनेक दुःखांच्या भोवऱ्यात आणि शोक आणि मोह यांच्या चिखलात अडकलेला जीव घोर यातनांमध्ये बुडून जातो. निरंतर कालाग्नीमध्ये तो उकडत राहतो. अशा रीतीनं जन्मोजन्मी दुःख शोक तो सोशत म्हणजे इतक्या यातना त्याला सहन कराव्या लागतात, तरीही त्याला त्यातला मोह सुटत नाही. आणि इतकं दुःख भोगत असताना अकस्मात महाप्रलयाचा भडका जीवाच्या अंगावर येऊन आदळतो. कर्मानं बांधल्यामुळे त्यावेळी जीवाला मागे सरकता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही. आता तो महाप्रलय कसा असतो बरं, त्याचं आपण थोडक्यात बघूया की महाप्रलय नेमका कसा. तर विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याविषयी वेदांतांचं आणि विज्ञानाचं मतैक्य नाही, एकमत नाही. वेदांतांच्या मते विश्व सूक्ष्मातून व्यक्त दशेला येतं आणि ज्या क्रमानं ते व्यक्त रूप धारण करतं त्याच्या उलट क्रमानं ते अव्यक्तात विलीन होतं. अर्थात ही क्रिया चक्रनेमी क्रमानं घडते. विज्ञानाच्या मते या विश्वाचं मूळ वायुमय असून केवळ गतीनं त्यातून ग्रहगोल निर्माण झाले आणि ते थंड होऊन त्यांच्यावर प्राणी जीवनाला सोयीस्कर हवामान निर्माण झालं. अर्थात ही क्रिया सरळ दिशेनं घडते. या मतांपैकी वेदांतांचं मत शेवटी ग्राह्य ठरतं, कारण विज्ञानाचं मत सारखं बदलत जातं. कसं तर नवीन ज्ञान निर्माण होऊन नवीन शोध लागतात आणि त्या विज्ञानातील जुने सिद्धांत ते मुळापासून बदलतात. आता हेच बघा ना, आपल्या मोबाईलचं एक व्हर्जन निघाले, अरे तो आता त्या कंपनीचे मिळत नाहीत, आता खूप जुनं झालं ते. पण ज्या वेळेस आम्ही तो छोटा फोन घेतला होता त्यावेळेस ते तर नवीनच होतं. आणि आता मात्र ती कंपनी बदलली, ते सॉफ्टवेअर नाही, काहीच नाही. म्हणजे हे विज्ञानाचं बदलणारं असतं, ते कायमस्वरूपी नसतं. आणि याच्या उलट जे जाणलं असतं सगळं काही जाणलं जातं, अशा परब्रह्माचं ज्ञान झालेल्या संतांनी जे मत मांडलं ते कधीही बदलत नाही. नाथांचं सांगणं असं आहे की मनुष्याच्या स्थूल देहात जसा सूक्ष्म देह राहतो तसा दृश्य विश्वाचा एक सूक्ष्म देह आहे आणि त्याला काय म्हणतात, हिरण्यगर्भ म्हणतात. हा हिरण्यगर्भ देखील मूळ मायेतून निर्माण होतो. प्रलयाच्या वेळी दृश्य विश्व हिरण्यगर्भात आणि हिरण्यगर्भ मायेमध्ये विलीन होतो. अव्यक्तातून व्यक्तदशेला आणणं आणि व्यक्तदशेतून अव्यक्तात सर्व वस्तू विलीन करणं हे घडवून आणणारी मोठी शक्ती म्हणजे काल होय. आता आपण सगळे भागवत श्रवण करणारे आहोत. आता हे जिनी निर्माण केलं, जी दाखवतीये तीच तिच्या मनात जेव्हा वेळ येईल त्यावेळेस ती ते सगळं संपवते. इथे आपल्याला 24 गुरूंपैकी जी कातीन आहे ना, तिचा विचार करता येतो. किती स्वतः आपल्या मुखातला चिकट द्रव निर्माण करते, त्यातून ते जाळं निर्माण करते, आपण त्याच्यामध्ये विहार करते, हे आपण सगळं बघतो. आणि एके दिवशी तिला वाटलं म्हणून ते सगळं गिळंकृत करते आणि तिथून ती नाहीशी होते. आणि तो म्हणजे त्याला उपमा दिली आहे काल याची. काल ईश्वराच्या अधीन असल्यानं त्याची योजना विश्वामध्ये यशस्वीरित्या पार पडावी म्हणून काल घडामोडी करत असतो. आपल्याला वाटतं हे यावेळेस असं का घडलं, नाही, ते ठरलेलं असतं, कारण ती रचना त्याने निर्माण केलेली असते, नियोजन त्याचं असतं. विशेषतः दृश्य वस्तूंची मोडतोड करून त्यांना अव्यक्तात फेकून देण्याचं कार्य काळ करत असतो. म्हणून प्रलयाच्या समयी देखील काळ क्षोभ पावतो असं नाथांनी वर्णन केलेलं आहे. सूर्योदय होऊन दिवस उगवतो आणि सूर्यास्त होऊन
दिवस संपला की रात्र यावी असं म्हणावं लागतं का? नाही नाही, ती येतेच. त्याचप्रमाणे उत्पत्ती होऊन स्थिती येते आणि ती संपली की प्रलय अथवा संहार अवश्य येतो. आता आपल्या जीवाचंच बघा, घरामध्ये नातू जन्माला आला याचा आनंद होतो आणि हा नातू आता तरुण होईपर्यंतचा आहे म्हणून दिसतो. आता हा तरुण वार्धक्याला गेला तोपर्यंत दिसला म्हणजे स्थिती. आता वार्धक्यापर्यंत आला, आता काही शाश्वती नाही, आता प्रलय येणार आणि तो अदृश्य होणार, तो व्यक्तातून अव्यक्त होणार. म्हणजेच प्रलय जवळ आला म्हणजे मृत्यूरूप अनादी काळ खवळतो आणि मग महाभूतांसकट पृथ्वीचा नाश करण्यासाठी भयंकर प्रताप करू लागतो. पेरलेले शेत पिकल्यानंतर उन्हाळ्यात आपोआप वाळू लागतात ना, त्याचप्रमाणे या विश्वामध्ये व्यक्त दशेत स्थूल आकारानं जे जे दिसतं ते सगळं कालसत्तेनं अव्यक्तात विलीन होऊ लागतं. आम्हाला वाटतं अहो काय चांगलं झाड होतं आणि बघा ना, बघता बघता जळालं, तिथल्या तिथे पानं झडले आणि जळून गेलं. नाही नाही, ते ठरलेलं होतं, कारण ती कालसत्ता जे व्यक्त आहे त्याला अव्यक्तात विलीन करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे. गवतादी वनस्पतींचं बी जमिनीवर पडलेलं असतं की नाही, त्याला कोणी लावलेलं आहे का? नाही, ते पावसाळ्यात आपोआप उगवतं आणि शरद ऋतूमध्ये ते अनेक प्रकारच्या फळांनी, आता वेगवेगळे झाडं बरं का, फक्त गवत म्हणून नाही, तर ते आपोआप येतं, आपोआप वाढतं, त्याला फळं दिसतात. पण जर उन्हाळा आला तर मग काय होतं, उन्हाळ्याच्या शेवटी ती सगळी फळं मुळं एकदम नाहीशी होऊन त्या वनस्पती पृथ्वीमध्ये लीन होतात. हे जसं घडतं त्याचप्रमाणे या दृश्य संसाराची गती होते. वसंत ऋतूच्या आधी झाडांची पानं गळून पडतात, तसा आपल्या सत्तेनं अनादिकाल ब्रह्मदेवादिकांना झोडून काढतो. आता हा काल फार महत्त्वाचा आहे बरं का, आणि तो प्रत्येकासाठी आहे. तसा आपल्या सत्तेनं हा सगळ्या गोष्टी करतो. म्हणून शेत वाळलं म्हणजे शेतकरी ते मळू लागतो, तसं प्रलयसमयी काल देखील भराभर व्यक्ताचं अव्यक्त करू लागतो. आता यासाठी सहज आठवलं ते म्हणजे तो जो काळ होता 2 वर्षाचा, किती भयंकर होता. ज्यांचा ज्यांचा काल आलेला होता ते आत्ता आहेत आणि आत्ता गेले. अरे अरे अरे, परवाच ॲडमिट केलं ना त्यांना आणि गेले. पण आता त्याचं नाव घेण्याची गरज नाही आहे, ऐकल्यावर सगळ्यांना समजणार कोणता कालावधी होता तो. कारण इतका भयंकर तो काळ आहे की त्याच्या हातामध्ये सगळं आहे. जे आत्ता दिसता दिसता ती व्यक्ती गायब झाली म्हणजे डॉक्टरांनी नेलं आणि तिकडच्या तिकडेच नेलं, परत ती व्यक्ती दिसू शकली नाही. व्यक्ताचं अव्यक्त करू लागतो तो काळच. आता तो प्रसंगच तसा होता की कधी कोण गेलं याची बातमी येते, काही सांगू शकत नव्हतो. प्रत्येकजण जीव मुठीत धरून जगत होता. जे गोरगरीब होते, बाहेर राहणारे असेच जगल्या गेले आणि जे महालामध्ये राहणारे आहेत असे जाऊ शकले, म्हणजे यांचा काळ आला होता. म्हणून आम्ही स्वतःवर कितीही मी शक्तिशाली आहे, मी धनवान आहे, मी रूपवान आहे, मी गुणवान आहे, कितीही केलं तरीही शेवटी काळाच्या अधीन प्रत्येकाला जावं लागणारच आहे. वास्तविक प्रलय समय येण्यापूर्वीच काळाची क्षोभक संहार शक्ती प्रगट होते. काळ क्षोभला की 100 वर्ष पाऊस पडत नाही. त्यामुळं पृथ्वीच्या पाठीवर आणि पोटात जीवन शिल्लक उरत नाही. आता पाणीच नाही म्हणल्यावर जगणार कसं? इतकंच नाही तर अरण्य जळून जातात, प्राणी मरून जातात, पाणी मुळीच मिळत नाही. म्हणून सगळीकडे लोकांचा संहार होतो. एके ठिकाणी
पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे की इतकी भुकेली असायची ती लोकं, आणि तिथं मेलेली जी प्रेतं आहेत ती प्रेतं खाऊन ती माणसं जगायची. कारण काळ हा इतका भयानक असतो की तो कोणत्या वेळी कशी दशा करेल काहीच सांगता येत नाही. हा जो वडवानळ म्हणतात ना, तर तो समुद्राच्या आतून असा भयंकर अग्नी निघतो. तो अशाच काळामध्ये निघतो. दावाग्नी तो कसा निघतो? अचानक जंगलाला कुठेतरी आग लागते आणि त्या आगीमध्ये सगळं जंगल जळून भस्मसात होतो. जसं आपण दावाग्नी म्हणतो तसा आपला जठराग्नी. हा जठराग्नी कुठे? पोटामध्ये. जेव्हा खूप भूक लागलेली आहे आणि त्या जीवाला अन्न मिळालं नाही, काहीच मिळालं नाही, तर तो जीवसुद्धा भस्म होतो, म्हणजे मरून जातो, संपून जातो. आणि म्हणून या काळाच्या अधीनच सगळ्या गोष्टी घडणाऱ्या आहेत. जोपर्यंत आमच्या हातामध्ये आत्ताचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये आम्ही भगवंताचं स्मरण जर ठेवत गेलो, म्हणून मरणाचं स्मरण केलं की नामस्मरण आमच्याकडून आपोआप घडत जातं. ते अरे बाबा नामस्मरण कर असं म्हणायची गरज नाही. आणि सतत जर आपण असं ग्रंथांचं वाचन करत गेलो, ऐकत गेलो, मनन श्रवण निधिध्यासन करत गेलो, तर आम्हाला लगेच लक्षात येतं की जे काय ही सत्ता आहे त्या काळावर सत्ता गाजवणारा तो श्रीहरी, तो म्हणजे मीच आहे. मग या संसारातलं भय, दुःख, चिंता, या महाप्रलयाची आम्हाला भीती राहत नाही. जय गुरुदेव.